पुढची बातमी पाहूयात। वाढतं तापमान आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसू लागलेला आहे। कडक उन्हामुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलंय, तसंच वाहतूक खर्च वाढलाय। बाजारातील दर तेजीमध्ये आहेत। फरसबीनं थेट 200 रुपये किलोचा टप्पा गाठलाय। गवार, घेवडा, वाटाणा यांच्याही किमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या। उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान वाढतंय। परिणामी घाऊक बाजारातील वाढलेले दर किरकोळ बाजारामध्ये अधिकच चढ्या भावानं ग्राहकांना त्यासाठी पैसे मोजावे लागतात। तर कशा प्रकारे दरवाढ झालेली आहे भाजीपाल्याच्या दरामध्ये आपण पाहतोय। फरसबी घाऊक बाजारामध्ये 80 ते 120 रुपये किलोने विकली जाते। 30 किरकोळ बाजारामध्ये 160 ते 200 रुपयांनी विकली जाते। गवार घाऊक बाजारामध्ये 30 ते 40 रुपये किलो आहे, तर किरकोळ बाजारात हाच दर 100 ते 120 रुपये झालाय। घेवडा घाऊक बाजारामध्ये 70 ते 80 रुपये किलो आहे, किरकोळ बाजारामध्ये 120 ते 140। वाटाणा घाऊक बाजारामध्ये 65 ते 75 रुपये, तर किरकोळ बाजारामध्ये 100 ते 120 रुपये किलो दराने विकला जातोय। शेवग्याच्या शेंगा 30 ते 40 रुपये घाऊक बाजारात आहेत, तर किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये। भेंडी घाऊक बाजारामध्ये 26 ते 40 रुपयाने विकली जाते। किरकोळ बाजारात हाच दर 80 ते 100 रुपये होतोय। दुधी भोपळा घाऊक बाजारामध्ये 20 ते 30 रुपयाने विकला जातोय, किरकोळ बाजारात हाच दर 60 ते 80 आहे। कारली घाऊक बाजारामध्ये 20 ते 44 रुपये किलोने विकली जातात, किरकोळ बाजारामध्ये 60 ते 80 रुपयांनी। वांगी घाऊक बाजारामध्ये 16 ते 40 रुपये किलो आहेत, किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये।